हा राहिलेला पाहायला मिळतोय. विक्रांत जिथे विक्रांत चव्हाणच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय, तर विशारद आणि त्याच्या साथीला संदीप आचार्य सँडी बटला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जिथे पाहायला मिळतात संदीप आचार्य आणि त्याच्या साथीला विशारद पगारे बॅटिंगसाठी दाखल होत असताना लालबाग प्रीमियर लीग या वर्षीच्या हंगामामध्ये मालिकाभराचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं तो विशारद स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतो. एक लेफ्ट हँडर घणाघाती बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 36 चेंडू 36चा करायचा आहे. पाठलाग पहिला बॉल, पहिला चेंडू वेगवान डाव्या एसीवरती पाहायला मिळाला. विशारदसाठी हा चेंडू उसळी घेणारा तोही वेगवान इथे पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचा चेंडू जो मात्र इथे पाहायला मिळाला, परंतु तोही दिशाहीन. विक्रांत चव्हाण पुन्हा एकदा हा चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला केलेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फेकी चांगली झाली आहे. एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. घडतंय तरी काय, दिवसा ढवळ्या धावांची चोरी. दोन असे खेळाडू आहेत जे बंदिस्त मैदानामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळणं जाणतात आणि जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करावं हे दोन्ही खेळाडूंना चांगलं ठाऊक आहे. टर्फ क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचं नाव संदीप आचार्य बटला सँडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याची रनिंग बिटवीन द विकेट हे नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. 3 धावा पहिल्या बॉलवर. अडबा बॅटने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळणार नाही आहे. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. विक्रांत जाधव यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना विक्रांत चव्हाण गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. दर्जेदार गोलंदाजी, वेगवान गोलंदाजीचा मारा. हा बॉल देखील पुन्हा एकदा उसळी घेणारा पाहायला मिळतोय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. एकंदरीत एक बाब आवर्जून आपण पाहिली ना तर खऱ्या अर्थानं विक्रांत चव्हाण या गोलंदाजाला आपण अनेक वेळेला पाहिलं की तो फिरकीपट्टू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु या स्पर्धेमध्ये तो जलद गतीची गोलंदाजी करतो. ही मेच तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. हा बॉल इथे कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन दी बोर्ड. ओमकार देवीदास देसाई त्याच वेळेला सचिनजी कदम यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. स्पर्धेचा आस्वाद घेत असताना ररजी पंड्या सरांना देखील आपण पाहतो आहोत आणि तमाम अतिथी मान्यवर तुम्हाला स्क्रीनवरती आणि या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. अमेजी गुप्ता साहेब यांच्या मालकीचा संघ आयनॉक्स वॉरियर्स या टीमने प्रथम बॅटिंग केली. 36 चेंडूमध्ये 35 बनवल्या. 36चा आहे ते टार्गेट. विक्रांतचा पहिला चेंडू जो मात्र संदीप आचार्यसाठी वेगवान राहिला. उसळी घेणारा जो मात्र पाहायला मिळाला. अगदी रिॲक्शन्स आपण पाहतोय सँडीचे. खेळपट्टी फास्ट आहे. चेंडू आउटफील्डच्या हून अधिक वेगाने इथे ट्रॅव्हल होतोय. त्याचं रिॲक्शन सांगतायत. पुढचा चेंडू. हा बॉल फटका तर चांगला आहे. धावा देऊन जाईल तो 4. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर दुसरा चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. संदीप आचार्य बटला सँडीच्या बॅटमधून चौकार. पहा फुलर लेनचा बॉल होता. नेत्रदीपक हा स्ट्रोक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कॉपी बुक स्टाईलने इथे खेळला. इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळाला होता. चौकाराच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला. सुरुवात चांगली झाली. एक दमदार शानदार सुरुवात इथे म्हणता येईल संघासाठी. 36 चेंडू आणि 36 धावांचा पाठलाग करायच्या अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या रीतीची सुरुवात जी मात्र इथे पाहायला मिळाली. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर. लालबाग आहे गणपती बाप्पाचं घर आणि श्रीजय 11 लालबाग संघ देखील जो मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. विशारद आणि संदीप आचार्य ही जोडी जमली आहे. आता 3 चेंडू 4 धावसंख्येवरती संदीप आचार्य खेळतो. 3 बॉल 3 धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्या. त्या विशारदच्या बॅटमधून गोलंदाजीमध्ये फेरबदल. रत्नेश आला डाव्या एसीवरती. खोला टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील अवांतर आहे. धावा इथे जास्तीचा खर्च केल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा ज्या आलेल्या पाहायला मिळाल्यात.
कारण पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अद्यापची महागडी गोलंदाजी म्हणता येईल. दहा धावा फलकावर. हा चेंडू देखील पुन्हा एकदा लेफ्ट हँडर आणि राईट हँडर ही कॉम्बिनेशन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणं ही तितकीशी सोपी बाब राहणार नाही. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ही संपूर्ण टीम जी या ऑर्गनायझर कमिटीमध्ये पाहायला मिळत आहे. आपण टेनिस क्रिकेटला काहीतरी देणं लागतो आणि निस्वार्थ मनाने आज फोर्स कपच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खूप काय दिलंय आज या टेनिस क्रिकेटला, रबर बॉल क्रिकेटला. मल्टी यांना आपण पाहतोय, रोहनजी गुप्ते यांना आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती, मदनजी देशमुख यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. प्रथमच पायंडा आखला आणि खऱ्या अर्थानं या रबर बॉल क्रिकेटला आणि टेनिस क्रिकेटला भरभरून असं दिलं. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये मनीजी पाटील सरांनी आवर्जून एक गोष्ट आवर्जून सांगितली की अलीकडच्या कालावधीमध्ये ग्रामीण स्वरूपामध्ये जिथे क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या आता ते ग्रामीण स्वरूप राहिले नाही, शहरीकरण आलंय आणि शहरीकरण आल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे निश्चितच टर्फ क्रिकेटवरती ओव्हरऑल क्रिकेटच्या स्पर्धा या निश्चित सर्वाधिक होत असताना पाहायला मिळतील. त्याची सुरुवात पहिलं पाऊल जे मात्र फोर्स वन लाईव्ह आणि फोर्स कपच्या माध्यमातून जे टाकण्यात आलंय. एक्स्ट्रा रन या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 आल्यात. आव्हान स्वरूपामध्ये 3 व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाल्यात. रन जास्तीचे आल्यात. 12 धावा फलकावरती आहेत. रत्नेशची गोलंदाजी कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पडेल. आमदनी अठ्ठन्नी और खर्चा रुपया अशा स्वरूपाची इथे परिस्थिती आहे. आपल्याकडे कमवण्यासाठी जास्तीच काही नाही आहे कारण एक एक रन्स ही फार इम्पॉर्टंट राहणार आहे. 12 धावा फलकावरती आहेत. ते जेथे 36चा पाठलाग. फटका चांगला ऑन साइडला बॉटम हँडचा वापर केलाय. फटका येतोय विशारद पगारेच्या बॅटमधून. चौकार. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या युवा खेळाडूने ना आपली स्वतःची छाप सोडली आहे आणि लालबागकरांना आज आमचं नाणं खणखणीत वाजतं असं सांगावं, अभिमानाने सांगावं असं वाटतं ना. त्याचं कारण आहे हा खेळाडू. युवा खेळाडू आहे, बॅटिंग चांगल्या दर्जाची करतोय. रत्नेश सारख्या या जलदगती गोलंदाजाला बॅकफूट पंच, हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनलं. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साइडला चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 16, 16 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी इथे सिंगल. टफ क्रिकेट सर्वाधिक वेळेला खेळणारा खेळाडू म्हणून सँडी आचार्य, बटला सँडीला आपण पाहतो. अंडरआर्म क्रिकेटमध्येही सर्वाधिक स्पर्धा खेळणारा खेळाडू म्हणूनही आपण त्याला पाहतो. अर्थात बंदिस्त मैदानावरती स्पर्धा खेळणं हा एक दाणघा अनुभव या खेळाडूकडे राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये बटला सँडी 3 चेंडू 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. फटका चांगला. पुन्हा एकदा एक सिंगल इथे घेतली आहे. चेंडूच्या मेरिटवरती खेळतात. चेंडू जिथे आपण पाहिलं ना, जिथे चेंडू होतं तिथे स्ट्रोक खेळले जातात. मोठी जोखीम घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. अद्याप 10 चेंडू टाकून झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती 18 धावा आल्यात. अर्थात संपूर्णतः सामना खुला केलाय बॅटिंग करत असताना या आघाडीच्या जोडीने. 18 धावा फलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. बॅकफुट लेवून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे वेट ट्रान्सफर करणं ही चांगल्या रीतीने जाणतो. फ्रंट फुटला पूल करू शकतो, बॅकफुटला पूल करतोय. चांगल्या दर्जाचे स्ट्रोक इथे पाहायला मिळालेत. विशारदच्या बॅटमधून देखील 18 धावा फलकावरती आहेत विदाउट लॉस. संपूर्णतः उत्तम सोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. साऱ्या गोष्टींची ऑल इज वेल याची आपण चर्चा करतोय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? एक सिंगल आली आहे. अनिकेत जावकर यांना आपण पाहतोय. त्याच वेळेला उमेश अजी कुळे यांना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारी सिंगल संघाची धावसंख्या आहे ती 19 धावा फलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एकंदरीत आपण बॅटिंग अनालिसिस पाहिलं तर या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळाल्यात. हकीमजी शेख यांना देखील आपण स्क्रीनवरती थोड्याच वेळापूर्वी पाहत होतो की 2 असे संघ मालक तथा संघ व्यवस्थापक
उमेशजी कुळे आणि हकीमजी शेख यांना देखील आपण पाहिलं. विक्रांत चव्हाणने पहिलं षटक हातावलं होतं, ज्या पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. 19 धावा धावफलकावरती आहेत. नाईन्टीन रन्स ऑन दी बोर्ड. गौरव आला गोलंदाजी मार्कवरती. या हकीमजी शेख यांना आणि उमेशजी कुळे यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. हा फटका ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फेकी करण्यात येते. एक धाव इथे आवर्जून प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते एकेरीच्या मदतीने 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती आहेत. काल उमर 11चे खेळाडू सर्वाधिक खेळत असताना कालच्या दिवशी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे, परंतु एक एक धाव फार महत्वाची आहे. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड. आघाडीची जोडी इथे जमली आहे. या मैदानावरती सर्वाधिक मोठी भागीदारी ही 52 धावा संख्येची पाहायला मिळाली, जी जिथे मात्र सूर्या नायडू आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रेच्या माध्यमातून ऑफिशियल गुणलेखिका प्राजक्ताताई देसाई यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. फटका चांगला आलाय, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक येत असताना विशारद पगारेच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये नेत्रदीपक स्ट्रोक, चौकार. व्हॉट अ बॅटिंग बाय विशारद पगारे. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव असंच म्हणावं लागेल या स्ट्रोकसाठी. फ्रंट लेग पुढे आणलं, ज्युसी हाफ वॉली होता आणि त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला एक ग्लोरियस स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. 25 म्हणलाय, 36चा करायचा पाठलाग. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत होता. एक दैदीप्यमान असा स्ट्रोक विशारद पगारेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्या झोन मध्ये दर्जेदार बॅटिंग. या बॅटिंग मधील दर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना लवकरात लवकर फिनिश करण्याच्या अंदाजामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहा बॅकफूट वरती किती निष्णात आहे खेळाडू. गौरवचा हा चेंडू पाहायला मिळाला, बॅकफूट वरती गेला उजव्या सीच्या बाहेर आणि शॉर्ट बॅक लेफ्टने नेत्रदीपक कॉपी बुक स्टाईलने इनसाइड आउट खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 29 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 7 धावा अजूनही याव्यात विजयासाठी. रन्स आणि रन्स येत असताना हा बॉल देखील पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौका ठोकणारा या स्पर्धेतला पहिला खेळाडू, जो मात्र बनत असताना एक युवा टॅलेंटेड. 12 चेंडू आणि 22 धावा, नॉट आउट बॅटिंग करतोय विशारद. पहा ऍक्शन रिप्ले, बॅकफुटला देखील कट करू शकला आणि चांगला चौकार त्याच्या बॅटमधून ओव्हर द पॉइंट येत असताना देखील पाहायला मिळाला. 19 बॉल आणि विजयासाठी केवळ 3 धावसंख्येची आवश्यकता. 19 चेंडू आणि 3 धावा. लगातारचे 3 चेंडू 3 चौका ठोकलेत विशारदने. आघाडीची जोडी जमलीच नव्हे तर सामना खुला झालाय. चला 3 षटकांचा खेळ संपला. पाण्याचा होईल शिडकाव. खेळपट्टीवरती चेंडू होईल बदल. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. त्या ब्रेककडे जाण्याआधी या मधल्या ब्रेकमध्ये आपण पाहत आहोत फोर्स वन लाईव्ह. आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आवर्जून या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क तुम्ही पाहिला. 6 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येत आहे. फोर्स वन लाईव्हने गेले 8 ते 10 महिन्यामध्ये फोर्स वन लाईव्ह या लाईव्ह क्षेत्रामध्ये उतरलंय. एक चांगलं कामकाज करते. फोर्स स्पोर्ट्स अँड वेअर्स इंडिया फोर्स प्लेइंग फील्ड, जी मात्र malaडमध्ये तुम्हाला मैदान पाहायला मिळते. बोरिवली टर्फ जिथे आपण आहोत सध्याच्या घडीला. पुणे टर्फमध्येही आपण एक मोठं असं एक टर्फ पाहू शकता आणि जिथे आपल्याला मैदान अवेलेबल करून दिले जातात. जर आपण मैदान बुकिंग करायचे असेल तर ही बुकिंग लाईन्स आजही खुली आहे. तुम्ही आवर्जून या फोर्स प्लेइंग फील्डला भेट देऊ शकता, कारण इथलं क्रिकेट हे नेत्रदीपक आहे. मैदान, इथली खेळपट्टी, इथली आउटफील्ड सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे ना. तुम्ही या टर्फकडे आल्यानंतर तुम्हाला जो साधोसामान हवा, तुम्हाला ज्या सुखसुविधा हव्यात, या साऱ्या काही उपलब्ध आहेत आणि म्हणून आवर्जून तुम्ही या टर्फला भेट द्या. फोर्स स्पोर्ट्स आणि वेअर इंडिया, कारण या फोर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेले 20 वर्ष
आज 20 इयर्स कंप्लीट केलेत फोर्स स्पोर्ट्सने. एक अभिमानाची बाब आहे की आज आम्ही फोर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे कामकाज करतो आहोत. सुरुवातीला चेंडू, तदनंतर बॅट, तदनंतर फोर्स वेअर आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगलं कामकाज केलं जात आहे. आणि तथा संपूर्ण खेळाडूंसाठी आज ओमकार देवीदा देसाईसारखा खेळाडू या फोर्स स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील कामकाज करत असताना पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं जिथे आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर एक चांगलं कामकाज या ओमकार देसाईच्या माध्यमातूनही पाहायला मिळालं. फोर्स प्लेइंग फील्डवरती आपण आहोत. दर्जेदार क्रिकेटची ही पर्वणी प्रथमच सर्व गुण संपन्न अशी स्पर्धा, ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं. फोर्स प्लेइंग फील्डच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जिथे या मैदानावरती आहोत. फोर्स स्पोर्ट्स प्रेझेंट्स WWL सीझन 1. प्रथमच 6 षटकांचे सामने, लीग स्टेज, डे अँड नाईटचं आयोजन. 1 लाख प्रथम क्रमांकाचा पारितोषिक, द्वितीय क्रमांक जे मात्र पाहायला मिळत आहे ते 50,000 रुपये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी 10,000 रुपये रोख रक्कम. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर 5,000 रुपये. फोर्स कप 2024 मध्ये आपण पाहत आहोत. आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब, आकर्षणाची बाब ही राहिली आहे ना की प्रत्येकाला हवीशी वाटणारी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी मेज गधा, ही प्रत्येक जण म्हणत असेल की ही गधा जी आहे ना जी आम्हाला हवीशी आहे. कारण प्रथमच टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये ट्रॉफीऐवजी काहीतरी वेगळं ही स्पर्धा जर आपण घेऊन येतोय ना, काही वेळापूर्वी ना किंवा काही वर्षांपासून किंवा काही दिवसांपासून रोहनजी गुप्ते यांच्याशी चर्चा करत असताना ते आवर्जून एका गोष्टीकडे कल ठेवतात की आपण जी गोष्ट करावी ना, जिला आपण करतो आहोत त्याला काही ना काहीतरी चांगलं, जितकं चांगलं करता येईल ना त्याचे प्रयत्न आमचे नेहमीच असतात. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सामना झाला खुला. 18 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. परंतु या सामन्यामध्ये सर्वाधिक जास्त व्यासपीठावरती एकाच गोष्टीची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. नितीनजी जंगम बॅटिंगसाठी कधी येणार. आघाडीची जोडी जमली, दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केला आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ 3ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. प्रमेय आलाय गोलंदाजी मार्कवरती. प्रमेय गोलंदाजी मार्कवरती येत असताना हा चेंडू वेगवान इथे पाहायला मिळाला होता सँडी आचार्यसाठी. बटला सँडी 6 चेंडू 6 चौकार, 38 सर्कल भेदनं आघाडीला येत असताना फलंदाजी करणं. 6 चेंडू 6 चौकार मला आजही रायगडच्या पनवेलमध्ये ओळे गावामधली आठवण होते. या बटला सँडीने लगावले होते. अनेक विक्रम त्याने आपल्या नावावरती नोंदवलेत. हा चेंडू देखील उसळी घेणारा पाहायला मिळाला होता. मूर्ती लहान आहे खेळाडूची परंतु कीर्ती तेवढीच महान आहे. एका गोष्टीचा मी आवर्जून लक्ष देईन, या स्पर्धेचे काटेकोरपणे नियमावली आहे. धूम्रपान डगआउट्स मध्ये करणं बंधनकारक आहे. आपण जर का इन टीम खेळताय, महत्वाची गोष्ट धावफलकावरती धावा आहेत त्या 34, 2ची गरज. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. एक खेळाडू आपण या आधीच्या मॅच मध्ये पाहिला होता, मला कालचा दिवस आठवला. बॅटिंग करून जर विराट कोहली एवढ्या एनर्जेटिक परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये देत असेल, प्रतिस्पर्ध्याला भलेही स्लेजिंग करत असेल, ओमकार देसाईला आपण मागे मॅचमध्ये पाहिलं होतं, भलेही स्लेजिंग असेल परंतु ती एनर्जी आहे ना ती असणंही फार महत्त्वाची आहे. हा चेंडू इथे नो बॉल आहे. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं मराठीमध्ये एक म्हण आहे. रन्स आधीच कमी आहेत, एकाची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शेष आहे. हा आलाय नो बॉल. फ्री देखील असेल पुढचा चेंडू. फ्रीचा चेंडू इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न, रन्स मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, 14 चेंडू आणि केवळ 1 धाव संख्येची गरज. एकच विक्रांत जाधव एकच म्हणत असतील की विदाउट लॉस आपल्याला या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. विकेट गमवायची नाही, जोखीम घ्यायची नाही. चांगला खेळ झालाय. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. प्रमेयची गोलंदाजी आपण पाहिली ना तर वेगाने अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाली. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर त्याने केला. त्याचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी, त्याचा फॉलो थ्रू, रिदम चांगला राहिला आहे. आणि म्हणून की काय एक्स्ट्रा रन बघता त्याच्या प्रतिस्पर्ध्याला त्याने जणू काही नामोहरण केलंय. हा चेंडू इथे अवांतर स्वरूपाचा आलाय. सामना 10 विकेटने हा सामना इथे धावसंख्येचा पाठलाग करत असताना
हा दुसरा संघ राहिला आहे आणि तिसरी मॅच राहिली आहे की धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ इथे विजेता होतोय. ही या मॅचची समरी 10 विकेटने हा सामना श्रीजय 11 लालबाग या टीमने जिंकला. एक चांगली बॅटिंग जी मात्र विशारद पगारेची राहिली. 13 चेंडू 22 धाबा नॉट आउट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. प्रमेय पडेल गोलंदाजी मार्कवरती आला, 3 धाबा त्याने खर्च केला, परंतु अगदी त्याच वेळेला आपण एकंदरीत पाहिलं तर पूर्वार्धामध्ये भार्गव पाटील 10 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच